आता आम्ही मस्तपैकी नॅप घेऊन आम्ही निघालोय। आता खूप छान अशी झोप झालेली आहे, छोटीशी झोप झालेली आहे आमची आणि आम्ही आता निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी। सो चला तर मग निघतो। गाडीमध्ये सगळ्या बॅग्स वगैरे टाकले आहेत आणि निघालोय आम्ही आता पुन्हा मुंबईच्या दिशेने। टायमाला गणपती बाप्पा मस्तपैकी सुट्टी एन्जॉय करून पुन्हा निघालोय बॉम्बेच्या दिशेने। गाडीत मस्तपैकी जुनी गाणी एन्जॉय करतोय, खूप छान वाटतंय गाणी ऐकायला। आणि बाय द वे ही सर्व जुनी गाणी आपल्याला केव्हा आठवतात, जेव्हा आपण अंताक्षरी वगैरे खेळतो ना तेव्हा जास्त आठवतात। नवीन गाण्यापेक्षा म्हणजे मला असं वाटतं की नवीन गाण्यापेक्षा काही गाण्यांचे तर एवढे सॉफ्ट म्युझिक असतात ना, आणि जेव्हा शांत अशा ठिकाणी असतो ना तेव्हा ही गाणी ऐकायला खरंच खूप बरी वाटतात। मिस्टर माझा आवाज दाबायचा प्रयत्न करतायत, पण नाही, मी माझा आवाज दाबणार नाही, हमारी आवाज बुलंद है। चला तर मग खूप छान वाटतंय जुनी गाणी ऐकायला। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत JSW स्टीलच्या इथपर्यंत। हर्षित पण मागून काय 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 सांगतोय। आणि आता सीसॉ व्हायला सुरुवात झालेली आहे, खड्डे भरपूर आहेत। आता बघू आम्ही कुठपर्यंत या खड्ड्यात आहोत ते। लेट्स गो। दुग्धालय आहे ना, पुढे पुढे थोडस पुढे तिथे बघा, ते पण पुढे आहे ना ते। इथे हे आहे का बघा, ही डेअरी आहे ना त्यांची। पनीर आहे का बघा, 1-2 वेळा आपण घेतलेलं पनीर। बरं असेल तर घेऊया, असेल अवेलेबल तर। अच्छा, इससे आपको फ्यूजिंग शोल्डर या फिर आपका जो बोन्स का इश्यूज आता है वो नहीं रहेगा। अच्छा, पर ये हर साइज में और ऐसा क्यों है लेकिन? क्योंकि हर एक का अलग अलग वेट का रिक्वायरमेंट होता है। जैसे कि हम लोग के पास 2.5 kg से लेके एनी वेट ही हो, 1 kg भी मिलता है, 1.5 kg भी मिलता है। बट वो कैसे पता चलेगा किसको कौन से किलो का देना है वो? अच्छा, अच्छा अच्छा, ओके ओके ओके। एंड बेसिकली जो बिगिनर्स होते हैं उनके लिए मैं कम वेट सजेस्ट करता हूँ। जैसे कि अगर लेडीज़ है हाँ। तो 1 kg to 2 kg मैं सजेस्ट करता हूँ, या 2.5 kg। बिकॉज अगर 1 kg और 2.5 kg तक आप करोगे तो आप मूवमेंट्स कर सकते हो, जिससे आपको आदत हो जाता है। आदत होने के बाद फिर उसके बाद आप 1 हैंड स्विंग्स ट्राई कर सकते हो, दूसरे मूवमेंट्स, क्योंकि आपके शोल्डर्स ओपन होते हैं। इससे आपकी अपर बॉडी पे वर्कआउट होता है, जैसे कि शोल्डर्स, बाइसेप्स, ट्राइसेप्स, चेस्ट, फोरआर्म एंड रिस्ट। ये पूरे बॉडी के पार्ट्स में आपके अपर बॉडी, बेसिकली पेट के ऊपर जो अपर बॉडी इसके ऊपर ही इसका इफेक्ट करता है। उसमें आप अगर सूर्य नमस्कार, पुशअप्स और स्क्वाट्स ऐड करते हो तो आपका फुल बॉडी वर्कआउट होता है। यू डोंट नीड जिम एनीमोर, दिस इज नेचुरल वर्कआउट एंड यू कैन गो फॉर इट, बिकॉज इससे आपके बॉडी को काफ़ी बेनिफिट्स आते हैं। सो यू कैन ट्राई someday, because इसका जो रिजल्ट है यू विल फाइंड इट आउट आफ्टर अ वीक इटसेल्फ। ओके, क्योंकि 1 वीक के बाद, अभी आपने 3 kg लिया है, 1 वीक तक आपने किया तो आपको 1 वीक कंसिस्टेंटली करने के बाद आपको 3 kg भी कम लगेगा। देन यू विल बी लाइक अरे यार वजन कम हो गया, बिकॉज आपके हाथ में स्ट्रेंथ बढ़ जाता है और आपको आदत हो जाती है वो बैलेंसिंग की। राइट। आपने बैग उठाया है, ये ½ kg to 1 kg तक हो सकता है। आपने अभी उसका सपोर्ट लिया है आर्म्स का, इसके लिए अगर आप इस पे हाथ पे पकड़ोगे तो आप थक जाओगे। बट लेकिन आपने अगर मुद्गर जैसा चीज़ अगर आपने यूज़ किया तो वो 1 kg आपको कभी आगे त्रास देगा नहीं, क्योंकि आपके हाथ को आदत हो जाएगा मिनिमम 3 kg का या 2 kg का। तो यू कैन ईजीली स्विंग इट एंड दिस मेक्स यू मोर स्ट्रॉन्ग एंड आपके अंदर इनबिल्ड हो जाता है वो स्ट्रेंथ, बैलेंसिंग, कॉन्फिडेंस, सब कुछ। जैसे कि आप अगर 2 किलो का मुद्गर उठाओगे या 1 किलो का भी मुद्गर आप उठाते हो तो 1 किलो का मुद्गर आपको 2 से 2.5 किलो लगता है। ये क्या है ये वाला जो मैम? ये है मेस। ये सब हमारे कस्टमाइज इक्विपमेंट्स है। ये अलग अलग वेट्स में अलग अलग शेप में है।
किसी किसी के रिक्वायरमेंट जो होता है अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट, तो हम लोग ने ये रैंडम, ये हमारे खुद के डिज़ाइन है, जो किसी को पसंद आते हैं तो वो लोग उसके हिसाब से लेते हैं। नहीं तो बेसिकली हमारे पास सादे वाले भी है, वुड है। कौन सा वुड है ये? बाबुल वुड। बाबुल, अच्छा। बाबुल लॉन्ग लास्टिंग है, जैसे कि ये 30 to 40 ईयर्स आपके घर में टिक सकता है, पानी से ख़राब नहीं होता है, इतना स्ट्रॉन्ग है कि पटकोगे तो वो टूटेगा भी नहीं। आपकी टाइल्स टूट जाएगी लेकिन बाबुल नहीं टूटेगा। ओह ग्रेट। या द बेनिफिट पार्ट इज कम प्राइसिंग में आपको बॉडी में काफ़ी बेनिफिट्स है, सो दैट इज वाई दिस इज नेचुरल वर्कआउट। तर आता आम्ही नवी मुंबईत एंटर झालेलो आहोत आणि पाऊण तासामध्ये आम्ही आता ठाण्याला पोहोचू। माहित नाही ट्रॅफिक किती आहे, परंतु असा तर ट्रॅफिक दाखवत नाही आहे। आम्ही जे आलेलो आहोत ते आता JNPTच्या रोडने आलेलो आहोत। जाताना सुद्धा आम्ही त्याच रोडने गेलो होतो आणि आता येताना सुद्धा JNPTच्या रोडने आलोय। सो आम्हाला थोडा गुगल मॅपचा आधार घ्यावा लागलाय। रस्ते असे वर खाली म्हणून मी असे वर खाली होते। सो आता 50 मिनिटात आम्ही पोहोचूच आता घरी जायला। सो बघूया 50 मिनिटात पोहोचतोय का अजून थोडासा वेळ लागतो। तर आता थोड्याच वेळापूर्वी आम्ही घरी पोहोचलोय। खूप थकायला झालंय, फ्रेश अप झाली आहे थोडीशी, म्हणजे आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे जरा बरं वाटतं आहे। आणि आता जेवणाचं बघा म्हणायला गेलात तर दुपारी खूप सारं जेवण झालेलं होतं, त्याच्यामुळे तशी पोटात जागा नाही आहे। परंतु त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी कॉफीसाठी ब्रेक पण घेतलेला होता, पण तिथे काही शूट नाही करायला मिळालं। ॲज वेल ॲज त्या कर्नाळ्याची इथे आम्ही थांबलेलो थोडा वेळ आणि तिथून मी थोडीशी बर्फी वगैरे घेतली, पनीरसुद्धा घेतलं, कारण 2 दिवस आम्ही बाहेर होतो आणि त्याच्यामुळे काहीच भाज्या नव्हत्या, फक्त कांदे बटाटे एवढंच होतं। त्याच्यामुळे मी विचार केला की पनीर घेते, कारण खूप छान डेअरी आहे। एरवीसुद्धा मी ज्या वेळेला आम्ही कोकणातनं येतो त्या टायमाला सुद्धा मी कधी कधी तिथे पनीरसुद्धा घेत असते आणि त्याचं पनीर खूप फ्रेश असतं, कारण त्यांचा जो म्हणजे तिथेच ते फार्म पण आहे ज्या ठिकाणी त्यांच्या गायी आणि म्हशीचा गोठा पूर्ण तिथे आहे। सो त्याच्यामुळे खूप छान आहे ते। ह्या टायमाला मी नाही तुम्हाला दाखवू शकली, कारण थोडासा अंधार पडायला लागलेला आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत होतो की लवकरात लवकर मुंबईला पोचायचं, कारण ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही असा विचार केला खूप लवकर पोचायचं, परंतु आम्हाला तरीसुद्धा पोचायला आता 8 वाजलेले आहेत आणि आता काय करायचा विचार झालेला। सो मी आता विचार करते की पटकन आता खिचडी लावते, कारण सर्वांनाच भूक लागलेली आहे आणि दुपारी जेवल्यामुळे खूप काही हेवी जेवण करायचं नाही आहे। आधी विचार केला काहीतरी बाहेरून मागू, पण नंतर मग असं ठरवलं की नाही आता खिचडी करते पटकन आणि आम्ही जेवून घेतो सर्वजण। खूप सारी धमाल केली, खूप सारी मजा केली। पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही लवकरच अजून एका ठिकाणी प्लॅन करतो आहे। आजच आमचं प्लॅनिंग झालेलं होतं की कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि त्या प्लॅनिंगसाठी आम्ही बुकिंगसुद्धा केलेली आहे, म्हणजे आजच आमचं प्लॅनिंग ठरलं आणि आजच आम्ही बुकिंग केलेली आहे की चला पुढची ट्रिप आपण कुठे जायचं त्याचं प्लॅनिंग गाडीमध्ये बसल्या बसल्या आम्ही केलं आणि ते सुद्धा आमचं सक्सेसफुल झालं। लगेच आम्ही तिकडच्या तिकडे फोन करून त्यांना कळवलं की आमची बुकिंग करा, 2 रूम आम्ही तिथे बुक केलेले आहेत। कुठे चाललोय, आमची फॅमिली पिकनिक कुठे चाललेली आहे, नेक्स्ट फॅमिली पिकनिक कुठे चाललेली आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। आधी मी ठरवलं होतं की 3च पार्टमध्ये हा मी भाग पूर्ण संपवेन, परंतु पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आणि एक वेगळा व्लॉग जो मी बनवलेला आहे आणि तो फक्त व्लॉग बनवलेला आहे की तिकडे आम्ही कुठे राहिलेलो आहोत, ते म्हणजेच आम्ही ज्या रिसॉर्टला राहिलेलो होतो त्या रिसॉर्टचा पूर्ण एक वेगळा व्लॉग मी बनवलेला आहे, तो मी ह्याच्यामध्ये मिक्सअप नाही केला आहे। बऱ्याच जणांनी मला असं विचारलं, कमेंट केलेल्या होत्या की एक्झॅक्टली तुम्ही कुठे आहात, तिकडचा ॲड्रेस वगैरे। सो त्याच्यासाठी एक वेगळा व्लॉग बनवलेला आहे की तिकडे काय आहे, म्हणजे तुम्ही तिथे कुठे फिरू शकता। म्हणजे कधी कधी असं होतं की आपण अलिबागला जातो आणि फक्त रिसॉर्ट बुक करतो, फक्त रूम्स असतात आणि स्विमिंग पूल असतं, दॅट्स ऑल। परंतु जेवण काय मिळतं, त्याच्यानंतर आजूबाजूचा त्याचा परिसर, म्हणजे जिथे आपले रूम्स आहेत त्याच्या बाजूला गार्डन आहे की नाही, खेळायला काही लहान मुलं, कारण आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो तर काही वेळेला कपल्स नसतात
आपली फॅमिलीज पण असतात, त्या मुलांसाठी पण आपल्याला विचार करावा लागतो. कारण जेव्हा आपण कुठे बाहेर फिरायला जातो त्यावेळेला मुलं मग खूप त्रास देतात की आता मी काय करू, मला कंटाळा आला, मी किती वेळ मोठ्यांमध्ये गप्पा मारत बसू, असा विषय होतो. मग त्यांच्यासाठी काही खेळण्यासाठी वगैरे आहे का, अशा सर्व गोष्टी सुद्धा तिथे आहेत. सो त्याच्यामुळे मी फक्त आणि फक्त ज्या रिसॉर्टला आम्ही थांबलेलो होतो त्याचा व्लॉग हा मी वेगळा बनवलेला आहे. सो तो सुद्धा व्लॉग बघायला तुम्ही विसरू नका. खूप छान आहे व्लॉग तो. कारण जसं मी तुम्हाला माझ्या बाकीच्या व्लॉगमध्ये सांगितलं की ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो ते ठिकाण खरंच खूप सुंदर आहे, खूप छान ठिकाण आहे. जेवण तर अप्रतिम जेवण आहे. व्हेज म्हणा किंवा नॉनव्हेज सुद्धा म्हणा, अगदी आपुलकीने घरची चव तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही की बाबा चला रिसॉर्टला गेलाय तर सोड्याचा वापर केलाय किंवा घरगुती जेवण नाहीये, असं सुद्धा काही नाहीये. खूप छान त्यांनी घरगुती जेवण आणि प्रत्येक वेळेला त्यांची आपुलकी होती की लंच सुद्धा झाल्यानंतर पर्सनली तिकडचे जे मालक आहेत ते स्वतः आम्हाला येऊन विचारायचे की तुम्हाला लंच आवडलं की नाही, रात्री डिनरमध्ये तुम्ही काय घेणार किंवा तुम्हाला एक्स्ट्रा काही पाहिजे का, फिशमध्ये काही वेगळं हवंय का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आमच्याबरोबर येईल. किंवा लंच झाल्यानंतर ते विचारायचे की ह्याच्यात काही कमी होतं का, ते समोरून येऊन विचारायचे. म्हणजे ही जी घरची आपुलकी आहे ती फार कमी ठिकाणी बघायला मिळते. त्यातलंच हे ठिकाण होतं ज्या ठिकाणी आम्ही गेलेलो होतो. सो आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. आमचा जो पुढचा व्लॉग जो होणार आहे जिथे आम्ही फिरायला जाणार आहोत तो सुद्धा व्लॉग बघायला विसरू नका. सो चला तर मग बाय, टेक केअर. तर तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. आणि तुम्हाला हा माझे जे हे व्लॉग्स आहेत ते आवडतायत की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला अजून काही गोष्टी बघायच्या असतील तर त्या सुद्धा मला नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघते. सो चला बाय, टेक केअर, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.